तर वरळीमधील विकास कामांची पाहणी सुरू केली असं नार्वेकरांनी म्हटले। नार्वेकरांनी वरळीमध्ये 2 दिवसीय वॉर्डनिहाय दौरा केलाय। वरळीमध्ये अनेक समस्या आहेत असं नार्वेकरांचं म्हणणं आहे। वरळीत हवी तितकी विकास कामं होत नाही अशी त्यांनी टीका केली आहे। संधी दिली तर भाजपचाच उमेदवार निवडून येणार असं सुद्धा ते म्हणाले। बाटा गटाचं सातत्याने प्रतिनिधित्व इकडे आहे। इकडचे खासदार आहेत, इकडचे आमदार असतील, विधान परिषद सदस्य एक नाही तर 2-2 स्थानिक विधान परिषद सदस्य आहेत आणि ज्या स्पेसमध्ये किंवा ज्या क्षमतेने इकडे विकास व्हायला पाहिजे होता, लोकांना ज्या अपेक्षा होत्या, एवढ्या झोपडपट्ट्या आहेत परंतु अजूनही त्याचा पुनर्विकास रखडलेला आहे। मूलभूत सुविधा नाही आहेत तिकडे। तिकडे पाण्याची अडचण आहे, तिकडे पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे, तिकडे लादी गटरपासून अशा साध्या समस्या पण सोडवल्या गेल्या नाही आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टींकडे निश्चितपणे लक्ष द्यायचं गरज आहे। वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही, वरळी हा काम करणाऱ्या माणसाचा बालेकिल्ला होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।